वटपौर्णिमा 21 जूनला वटपौर्णिमा आलेली आहे. बऱ्याच जणींना असा सल्ला दिला जातो की वटपौर्णिमेस सुतक मासिक पाळी असेल तर तुम्ही पूजा करू शकता. बरेच जण हीच चूक करतात की वडाची फांदी घरी आणून मासिक पाळी असेल किंवा सुतक असेल तर पूजा करतात. तर हे खूप चुकीचं आहे. तुम्हाला मासिक पाळी, सुतक, विटाळ असेल तर तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करू नका. कारण की वडाचं झाड हे खूप पवित्र आहे. त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचा वास असतो. त्यामुळे तुम्हाला सुतक, मासिक पाळी असेल तर तुम्ही चुकूनही वडाची पूजा करू नका. त्याचप्रमाणे गरोदर स्त्रियांनी पूजा करावी का? तर गरोदर स्त्रियांनी पूजा करायची आहे. फक्त जे आपण फेरे मारतो ते फेरे गरोदर स्त्रियांनी मारायचे नाही. फक्त वडाची पूजा करून तुम्ही मनोभावे नमस्कार करून आपल्याला अखंड सौभाग्यवती, आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे अशी प्रार्थना करू शकता. तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि तो रात्री सोडायचा आहे. तर अशा प्रकारे चुकूनही तुम्हाला मासिक पाळी